तुम्हाला माहिती आहे का, आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट असणारे जे रेड ब्लड कार्पसेल्स आहेत, ह्या रेड ब्लड कार्पसेल्समध्ये जर एखादा छोटासा जेनेटिक चेंज आला तर ह्या जेनेटिक चेंजमुळे डायरेक्ट आपले जे आरबीसीज आहेत ह्याचा आकार जो आहे हा विड्यासारखा होऊ शकतो, म्हणजेच सिकल सेलसारखा होऊ शकतो. आणि म्हणूनच ह्याच्यामुळे जो डिसऑर्डर किंवा डिसीज जो कॉज होत असतो तर ह्याला असं म्हटलं जाते व्हॉट, सिकल सेल ॲनिमिया असं आपण म्हणत असतो. तर मॅम, हे सिकल सेल ॲनिमिया कशामुळे होत असते? का बरं? आपलं जे ब्लडमध्ये प्रेझेंट असणारे हे जे काय आहे, हिमोग्लोबिन आहे किंवा हे जे आरबीसी आहे, ह्या आरबीसीचा शेप जो आहे हा कशा पद्धतीने चेंज होतो, कोणते जेनेटिक डिसऑर्डर, कोणते जेनेटिक चेंजेस ह्याच्यामध्ये होत असतात, तर हेच आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करायचं आहे. तर चला सुरुवात करूया. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सगळ्यांमध्ये काय प्रेझेंट आहेत, DNA प्रेझेंट आहेत. आपण सगळ्यांचं जेनेटिक मटेरियल काय आहे, DNA आहे. तर आपल्या सेलमध्ये आपल्याला बघायला मिळतात टोटल 46 क्रोमोझोम प्रेझेंट असतात. किती? टोटल 46 क्रोमोझोम जे आहेत हे आपल्याला आपल्या सेलमध्ये बघायला मिळत असतात. मग टोटल 46 क्रोमोझोमपैकी जे 11व्या नंबरचे क्रोमोझोम आहेत, काय? टोटल 46 क्रोमोझोम नंबरपैकी 11व्या नंबरचे जे क्रोमोझोम आपल्या सेलमध्ये प्रेझेंट आहेत, जे कोणते आहेत? ऑटोझोम्स आहेत. तर हे 11व्या नंबरचे जे क्रोमोझोम्स असतात यावर जो जीन प्रेझेंट आहे हा जीन प्रेझेंट असतो कशासाठी? तर रेड ब्लड कार्पसेल्ससाठी. कशासाठी? आपल्या आरबीसी मध्ये जो हिमोग्लोबिन नावाचं प्रोटीन प्रेझेंट असतो, ह्या हिमोग्लोबिन नावाच्या ह्या प्रोटीनसाठी इथे जीन जो आहे हा कुठे प्रेझेंट आहे? तर आपल्या 11th क्रोमोझोमवर. किती? 11व्या क्रोमोझोमची ही जी जोडी आहे, ह्या 11व्या क्रोमोझोमच्या जोडीवर आपल्या रेड ब्लड कार्पसेल्समध्ये जे हिमोग्लोबिन नावाचं प्रोटीन तयार होते त्याचं जीन जे आहे हे कुठे प्रेझेंट आहे? तर 11व्या नंबरच्या क्रोमोझोमवर. मग मॅम, आता आम्हाला एवढं तर माहिती आहे की जे जीन आहे हे पर्टिक्युलर एका कॅरेक्टरसाठी असते. मग हे जीन कशासाठी आहे? ह्या हिमोग्लोबिन प्रोटीनसाठी आहे. हा हिमोग्लोबिन प्रोटीन कुठे प्रेझेंट असते? रेड ब्लड कार्पसेलमध्ये प्रेझेंट असते. मग मॅम, याचं काम काय आहे? तर हिमोग्लोबिन प्रोटीन काय करत आहे? ऑक्सिजनला होल्ड करतो आणि ह्याला काय करतो? कॅरी करतो. कुठे? आपल्या प्रत्येक डिफरंट बॉडी पार्टपर्यंत. ओके, म्हणजेच ऑक्सिजनला होल्ड करण्याचं काम जे आहे हे कोणाचं आहे? हिमोग्लोबिनचं आहे. मग नेमकं ह्या सिकल सेल ॲनिमियामध्ये असं काय होत असेल मॅम, की ह्या हिमोग्लोबिनचा जो शेप आहे किंवा स्ट्रक्चर आहे तो अचानक चेंज होत असेल? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जीन म्हणजेच काय आहे? तर DNAचं एक पर्टिक्युलर सेगमेंट, म्हणजेच पर्टिक्युलर जीनचं एक पर्टिक्युलर काहीतरी काय असेल? एक सिक्वेन्स असेल. ह्या पर्टिक्युलर जीनचं एक पर्टिक्युलर सिक्वेन्स असेल आणि ह्या पर्टिक्युलर जो पण सिक्वेन्स आहे याचा पर्टिक्युलर एक कोड असतो. म्हणजेच अशा पद्धतीने इथे जे पण बेसेस प्रेझेंट असणार हे कशासाठी कोड करणार? तर हिमोग्लोबिन या प्रोटीनसाठी. म्हणजेच इथे जे बेसेस प्रेझेंट आहेत हे काय करत असतात? तर कोडांच्या फॉर्ममध्ये, ट्रिपलेट कोडांच्या फॉर्ममध्ये अशा पद्धतीने इथे काय? डिफरंट अमायनो ॲसिडचं इथे काय होत असते? फॉर्मेशन. आणि हे जे डिफरंट अमायनो ॲसिड आहेत हेच एकत्र येऊन अशा पद्धतीचं एक कॅरेक्टर म्हणजेच एक प्रोटीन बनवत असतात. पण मॅम, जर एखाद्या अमायनो ॲसिडच्या ह्या सिक्वेन्समध्ये जर काही चेंजेस आले किंवा जर इथे एखादा DNAचा एखादा बेस जो आहे हा काय झाला? जर चेंज झाला, जर DNAचा एखादा बेस चेंज होत असेल तर अशा वेळेस काय होत आहे? जर DNAचा बेस चेंज झाला तर ह्याच्यामुळे कोडॉन चेंज होईल. कोडॉन चेंज झालं तर अमायनो ॲसिड चेंज होईल आणि अमायनो ॲसिडच जर बदललं तर प्रोटीन जो बनणार होतं ते बदलेल. आणि अशा पद्धतीने काय होत आहे की जो प्रोटीन बनायला पाहिजे तो त्या पद्धतीचा नॉर्मल प्रोटीन जो आहे हा बनत नसतो आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीचे म्युटेशन जे आहेत हे काय होत असतात? कॉज होत असतात. तर मॅम, नेमका असा कोणता अमायनो ॲसिडचा सिक्वेन्स ह्याच्यामध्ये बदलत असेल? तर याच्यामध्ये जो अमायनो ॲसिडचा सिक्वेन्स बदलतो तो असतो 6 अमायनो ॲसिड. तर जसं की जे काही आपले नॉर्मल काय आहेत? हिमोग्लोबिन आहेत. ह्या नॉर्मल हिमोग्लोबिन जो आहे ह्याच्यामध्ये जो अमायनो ॲसिड बनतो तो आहे 6व्या पोझिशनवरचा ग्लुटामिक ॲसिड. कोणता आहे? ग्लुटामिक ॲसिड. पण ग्लुटामिक ॲसिड न बनता जर व्हॅलिन नावाचं अमायनो ॲसिड बनलं, जर प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये ग्लुटामिक ॲसिड न बनता व्हॅलिन नावाचं जर अमायनो ॲसिड बनलं तर ह्याच्यामुळे काय होते? हिमोग्लोबिनचा जो स्ट्रक्चर होता हा कसा होता? बायकॉन्केव आणि अशा प्रकारे डिस्क शेप होतं. तर ह्याच्यामध्ये चेंजेस येतात आणि अशा पद्धतीने
सेल जे आहे हे काय होत असतात, तयार होत असतात. तर जे नॉर्मल RBCs असतात ते हेल्दी असतात आणि अशा पद्धतीने ऑक्सिजन आपण जे घेतोय ह्या ऑक्सिजनला आपल्या प्रत्येक बॉडी पार्टपर्यंत, प्रत्येक टिश्यूपर्यंत, सेलपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे हे रेड ब्लड कॉर्पस्कल करत असतात. पण इन्स्टिट्यूट ऑफ दॅट जर इथे म्युटेशन होत आहे, इथे काय झालं, म्युटेशन झालं, तर ह्या म्युटेशन झाल्यामुळे काय होत आहे, अशा पद्धतीचे शिकल सेप विड्यासारखे रेड ब्लड कार्पसेल तयार होतात आणि हे तयार झाल्यामुळे हे ब्लडमध्ये ब्लॉकेज कॉज करतात. काय करत असतात, ब्लडमध्ये ब्लॉकेज कॉज करत असतात आणि त्याच्यामुळे आपलं ब्रेन डॅमेज होण्याचे चान्सेस वाढतात. या सोबत आपलं लंग्स आहे, ओके, या सोबत जे काही आपलं हार्ट आहे, तर अशा डिफरंट आपले जे काही बॉडी पार्ट आहेत याच्यामध्ये त्याचे वेगळे वेगळे इफेक्ट जे आहेत हे आपल्याला बघायला मिळत असतात. तर आता बघूया आपण की कशा पद्धतीने पर्टिक्युलर कोणता जीनचा असा सिक्वेन्स आहे की ज्याच्यामध्ये नेमके चेंजेस येत असतात. ओके, तर इथे बघा तर आपला डीएनएचा सिक्वेन्स आहे आणि आपल्या डीएनएच्या सिक्वेन्सवर पर्टिक्युलर एका कॅरेक्टरसाठी काय असतो, कोड असतो. तर आपल्याच ह्या डीएनएचा जो सिक्वेन्स असतो ह्या डीएनएवर जो 6 अमायनो ॲसिड असतो, ह्या डीएनएच्या सिक्वेन्सचा जो 6 अमायनो ॲसिड जो पण असेल तर त्याचा कोड असतो व्हॉट, GAG. काय असतो, GAG. मग ह्याच डीएनएचं काय होते, रेप्लिकेशन होते. डीएनएचं काय होईल, रेप्लिकेशन होईल आणि डीएनएचं रेप्लिकेशन होऊन यापासून बनतो CTC. काय बनेल, CTC. सो हे बेसिस आहेत, हे काय बेसिस, पण हे बेसिस मिळून काय बनवत असतात, अमायनो ॲसिड बनवत असतात. सो अशा पद्धतीने डीएनएचं रेप्लिकेशन झालं, बनलं कोड काय, CTC. कारण की आपल्याला माहिती आहे ग्वानिन ऑलवेज पेअर विथ सायटोसिन, ॲडेनिन ऑलवेज पेअर विथ थायमिन. ओके, मग त्यानंतर आता डीएनएचं रेप्लिकेशन झालं, मग ह्याच डीएनए पासून आता काय बनेल, मॅसेंजर RNA. मग डीएनए पासून मॅसेंजर RNA बनण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो मॅम, डीएनए पासून जेव्हा मॅसेंजर RNA बनत असतो तर ह्या प्रोसेसला म्हणतो आपण ट्रान्सक्रिप्शन. काय म्हणत असतो आपण, ह्याला ट्रान्सक्रिप्शन म्हणत असतो. म्हणजे अशा पद्धतीने ह्या डीएनएचं आता ट्रान्सक्रिप्शन झालं, ह्या डीएनएची आता नवीन कॉपी तयार झाली. म्हणजे ह्या डीएनएची माहिती जी आहे ही मॅसेंजर RNAवर काय होत आहे, कॉपी होत आहे. मग मॅसेंजर RNAवर जेव्हा ही माहिती कॉपी होत आहे तर परत C पासून ऑलवेज, C इज ऑलवेज पेअर विथ G, T पासून A बनेल आणि C पासून G बनेल. म्हणजे अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये काय झालं, तर ह्यामध्ये काय बनत असते, काय म्हणू शकतो आपण, ह्याच्यापासून बनलं अशा पद्धतीने मॅसेंजर RNA. काय बनलं, मॅसेंजर RNA. ओके, तर ह्याच्यामध्ये आता मॅसेंजर RNA जर बनत असेल तर GAC. ओके, मग आता काय झालं की GAG होतं, GAG पासून GAG प्रोटीन बनलं, बरोबर आहे ना. डीएनएचा कोड होता GAG, ह्याच्यापासून जो प्रोटीन बनेल त्या प्रोटीनवर जो अमायनो ॲसिड तयार झाला तो पण अमायनो ॲसिड सेम ह्याच GAGच्याच कोडपासून तयार झालं. म्हणजे इथे नॉर्मल ग्लुटॅमिक ॲसिड अमायनो ॲसिड तयार झाला. पण मॅम जर पर्टिक्युलर ह्या डीएनएच्या ह्या 6 नंबरच्या अमायनो ॲसिडच्या ह्या कोडमध्ये जर काही चेंजेस आले, कोणतं चेंज येईल, तर कधी म्युटेशन होऊन अचानक काहीतरी बदल घडतो आणि बदल घडून येऊन एच्या ठिकाणी इथे T बेस जो आहे तो ॲड झाला. काय झाला, T बेस जो आहे तो ॲड झाला. याला पॉइंट म्युटेशन म्हणतात. जेव्हा एखाद्या बेसला एखादा दुसरा बेस जो आहे तो रिप्लेस करत असेल तर ह्याला आपण पॉइंट म्युटेशन म्हणतो. मग ह्याच्यामध्ये काय झालं, एच्या ठिकाणी आलं T. मग परत हा जो डीएनए आहे ज्याच्यामध्ये आता बदल घडून आलं ह्याचं रेप्लिकेशन होईल. रेप्लिकेशन झाल्यानंतर ह्याच्यापासून बनेल CAC. काय बनलं, CAC. मग परत ह्याच्यापासून तयार होईल मॅसेंजर RNA. काय तयार होईल, मॅसेंजर RNA. मग जेव्हा मॅसेंजर RNA तयार होत असतो तर हा बनतो GUG. काय बनतो, GUG. मग मला सांगा, हा कोड वेगळा, हा कोड वेगळा, हा बनवतो ग्लुटामिक ॲसिड, हा बनवत आहे व्हॅलिन. म्हणजेच आधी जर काय होत आहे, कोणतंही म्युटेशन होत नाही आहे आणि नॉर्मल प्रोटीन सिंथेसिस जर होत आहे तर ग्लुटामिक ॲसिडचं फॉर्मेशन होते. बट जर म्युटेशन झालं, जर इथे पॉइंट म्युटेशन झालं तर अशा पद्धतीने ग्लुटामिक ॲसिड तयार न होता इथे काय तयार होत असते, व्हॅलिन. आणि व्हॅलिन तयार झाल्यामुळे आपले जे रेड ब्लड कार्पसेल आहेत ह्यांचा शेप जो आहे हा अशा पद्धतीने आपल्याला शिकल सेप बघायला मिळतो. काय बघायला मिळतो, शिकल सेप जो आहे हा आपल्याला रेड ब्लड कार्पसेलचा बघायला मिळतो. ज्याच्यामुळे काय होत असते की जे काही आपले RBCs आहेत जे ब्लड वेसलमधून वाहताना ब्लॉकेज कॉज करत असतात. काय करत असतात, ब्लॉकेज कॉज करत असतात आणि ज्याच्यामुळे आपलं हार्ट जे आहे किंवा लंग्स जे आहे हे डॅमेज होण्याचे चान्सेस जे आहेत हे वाढतात किंवा ब्लॉकेजेसचे चान्सेस जे आहेत हे वाढत असतात. तर
पुढे बघूया आपण. यानंतर मग 2 टाईपचे पर्सन्स आपल्याला सिकल सेल ॲनिमियाचे बघायला मिळतात. एक असतो करियर पर्सन आणि एक असतो अफेक्टेड पर्सन. कसा असतो? नॉर्मल पर्सन ज्यांना बिलकुल सिकल सेल ॲनिमिया नाही आहे, तो एकदम नॉर्मल झाला. पण दुसरे आणखी 2 पर्सन बघायला मिळतात मॅम. कोणते? तर एक करियर असतो, म्हणजे ज्याच्यामध्ये सिकल सेल ॲनिमियाचे कोणतेही सिम्पटम्स नसतात, पण त्याच्यामुळे जर कोणती प्रोजेनी जन्माला येणार आहे, पुढचा जर कोणी ऑफस्प्रिंग जन्माला येणार आहे, तर त्यामध्ये आपल्याला चान्सेस वाढतात. कशाचे? की त्याच्यामुळे सिकल सेल ॲनिमिया जो आहे हा पुढच्या व्यक्तीला होऊ शकतो. म्हणजे स्वतःमध्ये कोणतेही सिम्पटम्स नसतात, पण पुढच्या व्यक्तीला होण्याचे चान्सेस असतात. ह्या पर्सनला म्हटलं जाते व्हॉट? करियर असं आपण म्हणतो. मग करियर कोणाला म्हणायचं, नॉर्मल कोणाला म्हणायचं, तर एकदा आपण बघूया. सो फॉर एक्झाम्पल हे जे आहे हे काय आपलं हिमोग्लोबिन प्रोटीन. काय आहे? हिमोग्लोबिन प्रोटीन. सो आपल्या सगळ्यांनाच माहिती असायला हवं की आपल्या सगळ्यांमध्ये प्रत्येक कॅरेक्टरचे 2 अलील असतात. एक आपल्या मम्मीकडून आलेला असते आणि एक आपल्या पप्पाकडून आलेला असते. मग हिमोग्लोबिन प्रोटीनसाठी जर तुमच्याकडे अलील प्रेझेंट आहेत, तर 2 अलील प्रेझेंट असेल, तर अशा पद्धतीने हिमोग्लोबिनचे 2 प्रोटीन आपल्याकडे प्रेझेंट आहेत, म्हणजेच 2 अलील आपल्याकडे प्रेझेंट आहेत. सो मदर जर नॉर्मल आहे, तर एक हिमोग्लोबिनचा जो अलील आहे हा पण नॉर्मल असेल आणि फादर पण जर नॉर्मल असेल, तर दुसरा पण काय असेल? नॉर्मल. तर अशा पद्धतीचं जर काय असेल, कोड असेल किंवा अशा पद्धतीने जर आपण लिहित असेल, तर पर्टिक्युलर व्यक्तीला म्हटलं जाते नॉर्मल पर्सन. काय म्हणणार आपण ह्याला? नॉर्मल पर्सन म्हणणार. पण ह्याच ठिकाणी जर आपले एखादे पॅरेंट्स काय आहे? करियर आहे. जर आपले एखादा व्यक्ती असं म्हणू आपण करियर आहे, मग करियर कोणाला म्हणायचं मॅम? कॅरियर कोणाला म्हणायचं? करियर किंवा कॅरियर म्हणू शकतो आपण. ओके, कॅरियर कोणाला म्हणू शकतो आपण? ओके, तर आता बघा, एक जो पर्सन आहे, तर ह्याच्याकडून आलेला जो अलील असतो, तर हा सफरर असतो. म्हणजे एक जीन जो आलेला आहे एका पॅरेंट्सकडून, तो सफरर पॅरेंट्सकडून आलेला आहे. आणि दुसरा जो पॅरेंट्स आहे हा तुमचा जर नॉर्मल असेल, काय असेल? नॉर्मल. ए म्हणजे मी नॉर्मल पॅरेंट्ससाठी लिहिते, येस म्हणजे सफरर पॅरेंट्ससाठी लिहिते. ओके, मग अशा पद्धतीने जर एक अलील सफररचा असेल आणि एक अलील जो असेल हा नॉर्मल जीनचा असेल, म्हणजे अशा पद्धतीने जर कोणामध्ये अलील प्रेझेंट असेल, तर पर्टिक्युलर व्यक्ती फक्त करियर असतो. सो ह्याला सिकल सेल ॲनिमिया नसतो. पण ह्याच्यामुळे पुढच्या प्रोजेनीला, म्हणजे पुढचा येणारा जो काही जनरेशन असेल, तर त्याला सिकल सेल ॲनिमिया होण्याचे चान्सेस असतात. या सोबत जर आपण म्हणणार की आता सिकल सेल ॲनिमिया सफरर कोण आहे, तर ह्याच्यामध्ये आपण बघतो की हिमोग्लोबिन सफरर आणि इथे पण हिमोग्लोबिन सफरर, म्हणजे दोन्ही पॅरेंट्सकडून जर सफरर अलील आले, तर पर्टिक्युलर व्यक्ती जो आहे हा हिमोग्लोबिन सफरर असतो. हिमोग्लोबिन सफरर आपल्याला बघायला मिळत असते. म्हणजे अशा पद्धतीने जर ए असेल तर तो पर्सन नॉर्मल व्यक्ती आहे, येस आणि ए असेल तर तो कोणता व्यक्ती आहे? करियर व्यक्ती आहे. आणि जर एस आणि येस असेल म्हणजेच हा पर्टिक्युलर व्यक्ती जो आहे याला आपण सफरर असं मानलं जाते. सो अशा पद्धतीने करियर आणि सफरर असे 2 पद्धतीचे व्यक्ती जे आहेत हे आपल्याला सिकल सेल ॲनिमियाचे बघायला मिळतात. सो जे करियर असतात, म्हणजे जे कॅरियर असतात, सो हे जे आहे त्यांचे हे सिम्पटम शो करत नसतात. ओके, पुढे जाऊ. तर आपण आपल्या बघतो, एक मिनिट काही राहिलंय का बघून घेऊ. सो आता सिकल सेल ॲनिमियाचे सिम्पटम्स काय काय असू शकतात मॅम? तर जर पर्टिक्युलर व्यक्तीला सिकल सेल ॲनिमिया झालेला आहे, सो त्यांच्या हातावर, त्यांच्या पायावर आपल्याला स्वेलिंग बघायला मिळते. या सोबत त्यांचे जे जॉईंट्स असतात ह्याच्यामध्ये पेन वगैरे होत असते. या सोबत त्यांची जी बॉडी आहे, सेव्हरल बॉडी पार्ट जे आहेत हे दुखायला लागत असतात. या सोबत त्यांना फ्रिक्वेंटली कोल्ड वगैरे जे आहे, कफ वगैरे जे आहे हे होत असते. या सोबत ह्यांच्यामध्ये आपल्याला काय? कॉन्स्टंट लो ग्रेड, कमी जास्त फीवरचं प्रमाण जे आहे हे सुद्धा बघायला मिळते. या सोबत ह्यांचं जे फेस असते हे पिवळं पडायला लागत असते. ओके, तर अशा पद्धतीने डिफरंट टाईप्स ऑफ सिम्पटम जे आहेत हे आपल्याला ऑर्गॅनिझममध्ये एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीमध्ये ज्याला सिकल सेल ॲनिमिया कॉज झालेला आहे त्यांच्यामध्ये असे पर्टिक्युलर सिम्पटम जे आहेत हे बघायला मिळत असतात. ओके, त्यानंतर आता आपण पुढे जाऊ. तर आपण जर बघायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 2.5 लाखपेक्षाही जास्त पीपल जे आहेत हे एनिमियापासून सफर झालेले आपल्याला बघायला मिळत असतात. अँड स्पेशली जर आपण बघितलं की जे विदर्भ रिजन आहे, तर ह्या विदर्भ रिजनचे टोटल 11 जिल्हे जे आहेत
ह्यामध्ये समाविष्ट आहे. ओके, तर अशा पद्धतीने सिकल सेल ॲनिमिया जो आहे हा एक प्रकारचा जेनेटिक डिसऑर्डर आहे. हा नेमका कशामुळे होते मॅम? सो मोस्टली रिप्रोडक्शनमुळे होत असते. सेक्शुअल रिप्रोडक्शनमुळे सिकल सेल ॲनिमिया हा जो डिसीज आहे हा आपल्याला कॉज झालेला बघायला मिळत असतो. मग मॅम हा जो डिसऑर्डर आहे हा कोणता डिसऑर्डर आहे? हा सेक्शुअल डिसऑर्डर आहे की ऑटोसोमल डिसऑर्डर आहे? तर हा ऑटोझोमल क्रोमोझोममुळे ट्रान्सफर होणारा डिसऑर्डर आहे. सो ह्याला आपण म्हणतो ऑटोझोमल डिसऑर्डर, नॉ की सेक्सुअल डिसऑर्डर. सो हा एक प्रकारचा ऑटोझोमल डिसऑर्डर आहे जो रिसेसिव्ह जीनमुळे काय होत असते? कॉज होत असते. त्यानंतर आपण पुढे बघूया. तर मग मॅम आता कोणत्या व्यक्तीने कोणत्या व्यक्तीसोबत जर लग्न केलं तर किंवा कोणत्या व्यक्तीचा आणि म्हणजे जर दोन व्यक्ती आहेत आणि ह्या दोन व्यक्तीमध्ये काय होत असेल? रिप्रोडक्शन होत असेल आणि त्यांच्यापासून जर पुढचा प्रोजेनी जो आहे हा जर जन्माला येत असेल तर मग पुढचा व्यक्ती जो आहे हा सफरर असेल की हा करियर असेल हे आपण कशाच्या बेसिसवरून ठरवू शकतो? तर ह्यामध्ये आपण जर बघतो की जर मॅन आहे आणि मॅन कसा असेल? मॅन जर नॉर्मल असेल, नॉर्मल वुमनसोबत जर तो मॅरी करत असेल, लग्न करत असेल तर ह्यांची जी येणारी जी काही प्रोजेनी असेल ही सुद्धा आपल्याला नॉर्मल बघायला मिळते. कशी बघायला मिळत असते? नॉर्मल बघायला मिळत असते. या सोबत सोबत जर आपण बघतो की एक मॅन आहे तो नॉर्मल असेल किंवा सफरर असेल. ए आणि एस म्हणजेच काय? तर सफरर. या सोबत सोबत जी पण वुमन आहे ही पण नॉर्मल किंवा जर सफरर असेल तर ह्याच्यामध्ये आपण काय बघतो की 50% प्रोजेनी जी आहे ही नॉर्मल होण्याचे चान्सेस असतात, तर 50% प्रोजेनी जी आहे ही करियर होण्याचे चान्सेस असतात. मग कसे मॅडम? मला ही गोष्ट समजावून सांगू शकता का? तर हो, बघा ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे? एक पर्सन घेतलेला आहे, एकाला ठेवला आहे नॉर्मल, एकाला ठेवला आहे नॉर्मल आणि एकाला ठेवला आहे सफरर. म्हणजेच अशा पद्धतीने हे नॉर्मल आहे, हे सफरर आहे. मग तुम्ही कोणालाही चेंज करू शकता. एकतर वुमनला नॉर्मल ठेवा किंवा मेलला नॉर्मल ठेवा, दोनमधून कोणालाही ठेवले तर फॉर एक्झाम्पल आता याच्यामध्ये आपण बघू शकतो इथे ए आणि ए, इथे काय बनेल? ए ए बनेल, परत इथे ए आणि यस बनेल. ओके, परत ह्याच्यामध्ये हा ए आणि हा ए म्हणजे दोन ए बनणार आणि इथे हा ए आणि हा एस. म्हणजेच इथे तुम्ही बघू शकता की इथे ए ए ए ए दोनदा बनत आहेत. म्हणजेच 50% चान्स होत आहे नॉर्मल प्रोजेनीचे आणि इथे ए आणि एस येत आहे. म्हणजेच इथे 50% चान्स बनत आहे कशाचे? की जी प्रोजेनी आहे ती काय बनेल? सफरर बनेल. काय बनेल? सफरर बनण्याचे चान्स जे आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला मिळत असतात. ओके, सो अशा पद्धतीने काय होत असते? आपण म्हणजे ठरत असते की पर्टिक्युलर पॅरेंट जो आहे हा नॉर्मल आहे की तो करियर आहे की तो सफरर आहे. त्या बेसिसवरून प्रोजेनी कशी होईल हे आपण काय करू शकतो? ठरवू शकतो. ओके, पुढे जाऊया. त्यानंतर बाकीचे बाकी आहे. ओके, सो त्यानंतर जर 1% सफरर आहे आणि 1% काय आहे? नॉर्मल आहे. मग एक व्यक्ती जेव्हा सफरर असतो आणि एक व्यक्ती जर नॉर्मल असतो तर सगळेचे सगळे काय बनत असतात? कॅरियर बनत असतात. काय म्हणत असतात? कॅरियर बनत असतात. ओके, सो एक व्यक्ती नॉर्मल आहे आणि एक व्यक्ती जर सफरर आहे तर त्यांच्यापासून जन्माला येणारा जो बाळ आहे हा कॅरियर असेल. कसा असेल? कॅरियर असेल. म्हणजे त्याच्यामध्ये सिकल सेल ॲनिमियाचं काय असेल? अलील प्रेझेंट असेल, पण त्याच्यामध्ये सिम्पटम्स आपल्याला दिसणार नाही. ओके, सो अशा पद्धतीने कोणत्या पर्सन सोबत लग्न केलं तर किती % चान्स असतात की पर्टिक्युलर प्रोजेनी जी आहे ही सफरर बनेल, ही कॅरियर बनेल की ही नॉर्मल बनेल. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या चार्टमध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर आपण पुढे जाऊया. नंतर याचं जे डायग्नोसिस आहे तर हे डिस्ट्रिक्ट लेवलवर पण केलं जाते, सब डिस्ट्रिक्ट लेवलवर किंवा रुरल लेवलवर सुद्धा केलं जात असते. सो बिफोर मॅरी म्हणजे लग्न करायच्या आधी ही जी टेस्ट आहे ही करणं खूप जास्त अनिवार्य आहे. कारण की जर एखाद्या व्यक्तीला सिकल सेल ॲनिमिया असेल तर त्याची जी पुढची प्रोजेनी आहे हिला सिकल सेल ॲनिमिया होण्याचे चान्सेस जे आहेत हे वाढत असतात आणि त्याच्यामुळे काय तर लग्नाच्या आधी सिकल सेल ॲनिमिया टेस्ट जी आहे ही करायला पाहिजे. ओके, सो अशा पद्धतीने सोल्युबिलिटी टेस्ट आणि इलेक्ट्रोफोरेसिस टेस्ट ज्या आहेत ह्या सिकल सेल ॲनिमियाला डिटेक्ट करण्यासाठी केल्या जात असतात. ओके, त्यानंतर जर आपण पुढे बघितलं तर ह्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या रेमेडीज आपल्याला फॉलो करायला पाहिजे. सो फॉर एक्झाम्पल जर एखाद्या व्यक्तीला काय आहे? सिकल सेल ॲनिमिया असेल
तर असेल किंवा नसेल, आता आपल्याला माहिती नसते की एखादा व्यक्ती करिअर पण राहू शकते. सो अशा वेळेला बिफोर मॅरेज म्हणजेच लग्न करायच्या आधी जी पण व्यक्ती आहे त्यांनी काय करायला पाहिजे, तर टेस्ट करायला पाहिजे किंवा अवॉइडच करायला पाहिजे की जर पर्टिक्युलर एखादा व्यक्ती आहे ज्याला ऑलरेडी सिकल सेल ॲनिमिया आहे, तर दुसऱ्याला का बरं आपल्यामुळे आपण तो पर्टिक्युलर डिसीज किंवा डिसऑर्डर कॉज करायला पाहिजे. सो त्यांनी अवॉइड करायला पाहिजे अदर करिअरसोबत किंवा सफररसोबत लग्न करायला. ओके, या सोबत ज्यांना पण अशा पद्धतीने सिकल सेल ॲनिमिया वगैरे असतो, सो त्यांनी काय करायला पाहिजे, फोलिक ॲसिडच्या टॅबलेट घ्यायला पाहिजे. पण जर त्यांनी फोलिक ॲसिडचे टॅबलेट जर घेत आहेत तर विदाऊट द डॉक्टरची जेव्हापर्यंत ते परमिशन घेत नाही किंवा त्यांच्याकडून कन्सल्टन्सी घेत नाही तेव्हापर्यंत त्यांनीही घ्यायला नको. ओके, सो डॉक्टरकडून आधी परमिशन घ्यायची, त्यांना विचारायचं आणि त्याच्यानंतरच त्यांचं कन्झम्पशन करायचं. सो जनरली ज्यांना सिकल सेल ॲनिमिया असतो ते फोलिक ॲसिडची गोळी ही डेली घेत असतात. का बरं? कारण की ह्याच्यामध्ये काय असते, फोलिक ॲसिड इज नथिंग बट दी आयरन विच इज हेल्पफुल फॉर द वॉट, आपले जे काही हिमोग्लोबिन आहेत नॉर्मल हिमोग्लोबिनच्या सिंथेसिससाठी फोलिक ॲसिड जे आहेत हे खूप जास्त इम्पॉर्टंट रोल जे आहेत हे प्ले करत असतात. ओके, सो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की सिकल सेल ॲनिमिया जो आहे हा कशा पद्धतीने कॉज होत असतो, कोणत्या अमायनो ॲसिडच्या सिक्वेन्समध्ये म्युटेशन येत असते, कोणतं क्रोमोझोम असते, ह्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेल्या आहेत. आय होप तुम्हाला हे खूप छान पद्धतीने समजलं असेल. तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.